नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जात असतो. यावर्षी सुक्या मिरचीला जवळपास उच्चांकी 10,000 असा दर मिळत असल्यामुळं याचा फायदा व्यापाऱ्यांना होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडनं खरेदी केल्यानंतर मिरची या पाथऱ्यांवरती सुकवण्यासाठी टाकली जात असते आणि या मिरचीला सुकवल्यानंतर त्यांची विक्रीची हे ती केली जात असते आणि याचा फायदा जो होतो आता व्यापाऱ्यांना होताना दिसून येत आहे. यावर्षी उच्चांकी असा 10,000च्या सुक्या मिरचीला दर मिळत असल्याने याचा फायदा जो होतो आता व्यापाऱ्यांना होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे मिरचीचा ठसका जो आहे तो आता ग्राहकांना बसणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक आली होती आणि या शेतकऱ्यांकडनं मिरची घेऊन व्यापाऱ्यांनी सुकवण्यासाठी टाकली आणि सुकवल्यानंतर मिरचीला अधिक दर जो आहे तो मिळताना दिसून येत आहे. ओल्या लाल मिरचीला पाहिजे तसा भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. यावर्षी अस्मानी संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी कसं तरी मिरची पीक जगवलं होतं. मात्र मिरची पीक जगवल्यानंतर मिरचीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. परंतु व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर आणि ती मिरचीवरती प्रोसिजिंग केल्यानंतर मिरचीला चांगला दर जो आहे तो मिळत असल्याने याचा फायदा जो आहे तो थेट व्यापाऱ्यांना होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.